नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। हातकणंगले ते पेठवडगाव रस्त्यावरील डॉक्टर रफिक मुजावर यांच्या बंगल्यातील 15 तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी आणि 1.5 लाखाची रोकड लंपास। भर दिवसा झालेल्या घरफोडीनं नागरिकांमध्ये खळबळ। अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी पातळी नियंत्रणासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या नियमांची कर्नाटककडून पायमल्ली। संभाव्य पुराची समस्या सोडवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार, खासदार श्रीमंत शाहू महाराजांची माहिती। दिवसभर ऊन पावसाचा खेळ, मंगळवारच्या तुलनेत पावसाची उघडीप। पंचगंगेची पाणी पातळी 32 फुटावर, जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली। धारोष्ण दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या गंगावेश दूधकट्ट्याला अस्वच्छतेचं ग्रहण, महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष। पशुपालकांनी सुद्धा स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज। आणि शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे इथल्या लघु पाटबंधारे तलावाचा भराव गेला वाहून, 25 एकर भात शेतीचं नुकसान।